पाहायला मिळतोय। तुषार, धन्यवाद। या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी पाहूयात। पुण्यातील ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। चारी बाजूंनी टीकेचा भडीमार करण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनधिकृत बार आणि पबवर कारवाईचे आदेश दिले होते। या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेने अनधिकृत बार आणि पबवर कारवाई केली आहे। या पब आणि बारवर बुलडोझर चालवण्यात आलाय। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे राज्यात बुलडोझर पॅटर्न आणणार का अशी चर्चा रंगू लागली। पुणे ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। पुण्यातील FC रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ माजली। याच पार्श्वभूमीवर व्हिडिओमध्ये ड्रग्ज घेताना दिसणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुणे पोलिसांनी तरुणाला मुंबईतून ताब्यात घेतलंय, तर दुसरीकडे या पार्टीत सहभागी असलेल्या सर्व लोकांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। पार्टी ऑर्गनाइज करणाऱ्या खरं तर अक्षय कामठे याला पार्टीसाठी पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करणारे समोर आले असून त्या सर्वांचा जबाब पोलीस नोंदवणार आहेत। तर पार्टीसाठी पैसे देणाऱ्यांचे पाय देखील आता खोलात गेले असल्याचं पाहायला मिळतंय। पुणे ड्रग्ज प्रकरणातली ही अपडेट आपण पाहतोय। ड्रग्ज घेत असलेला तरुण त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि आता मोठी बातमी, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातले अपडेट। अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे। जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। बाल सुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाईल केली होती ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट समोर। ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने याच्यावरती दोन्ही बाजू ऐकल्या। प्रॉसिक्युशननी अग्रेसिव्हली विरोध केला। रिट पिटिशन ऑफ हिबिस कॉर्पसचा मेन जो स्केलेटन होता तो सेक्शन 12 ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट याच्याप्रमाणे कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला इलिगली डिटेन करता येत नाही, या बेसिसवरती आम्ही रिट पिटिशन फाईल केली होती। आज ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आदेशामध्ये स्पेसिफिकली असं आलेलं आहे की 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024च्या ज्या ऑर्डर्स आहेत ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डच्या, ज्याच्यामध्ये ज्युव्हेनाइलला डिटेन करण्यात आलं होतं, त्या इलिगल आहेत, एक्सपेशी इलिगल आहेत आणि म्हणून त्या सेट असाइड झालेल्या आहेत। त्याला तात्काळ सोडण्यात येईल अशी इमिजिएटली राहील। ही हॅज टू बी रिलीज इमिजिएटली अँड ही हॅज टू बी इन द कस्टडी ऑफ पॅटर्नल लँड। जेव्हा सुटकेचा निर्देश दिला तेव्हा मुलाची कस्टडी कोणाकडे जाणार असा प्रश्न इकडे उपस्थित करण्यात आला। पुण्याबाहेर जाऊ शकतो का? सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं। तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत ज्युव्हेनाइलला देण्यात यावं। त्याला पुण्याच्या बाहेर जाता येईल का? पाटील साहेब, त्याला पुण्याच्या बाहेर जाता येईल का? कोर्टाने काय आपलं मत मांडलं? सॉरी, परत सुरुवातीला मुलाची जामिनावरती सुटका करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा पोलिसांनी पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्ट काय म्हणाले? त्याबद्दल कोर्टाने काय म्हटलं? नाही, आता जे ऑर्डर्स झालेले आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईबद्दल अजून तरी काही ऑपरेटिव्ह पार्टमध्ये म्हटलेलं नाहीये। ज्या दिवशी ऑर्डर येतील त्यावेळी विल सी। ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ CCL यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाइज असतात, त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश आहेत। देखिए, इस केस में ऐसा था कि जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है उन्होंने उनके पैटर्नल आंट के जरिए ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट के सामने एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाइल की थी। उस रिट के थ्रू एक ऐसा कंटेंशन रखा गया था कि सेक्शन 12 जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट का, अगर आप उसका इंग्रेडिएंट पढ़ेंगे तो पूरा स्कीम जो है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट में ऐसा एक भी सेक्शन नहीं है, एक भी प्रोविजन नहीं है जिसमें एक चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को इलीगली डिटेन किया जाए। यानी जो 19 मई 2024 को ऑर्डर हुई, उस ऑर्डर के बाद जो जमानत मिली गई, जिस तरीके से वो जमानत को कैंसिल करके ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड इन्होंने 22 मई 2024, 5 जून 2024 और 12 जून 2024 को जो ऑर्डर्स पास किए जिसमें इस चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को
इलीगली डिटेन किया है, उस ऑर्डर्स को हमने चैलेंज किया था। आज ऑनरेबल बॉम्बे हाई कोर्ट ने उस ऑर्डर्स को सेटिसाइड किया, एक्सपेशली इलीगल है, सेटिसाइड किया है और इमीडिएटली जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्टिंग लॉ है उनको रिलीज करने के आदेश दिए। ठीक है, थैंक यू। अरे अंकुर यार तू ऐसा मत करो यार। तर पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय। जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। बाल सुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत। मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पस अंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, अतिशय मोठी घडामोड, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। हायकोर्टानं नेमकं काय निरीक्षण नोंदवत त्याला जामीन मंजूर केलाय, काय अपडेट? कोर्टाने स्पष्टपणे आपल्या ऑर्डरमध्ये निर्देश दिलेले आहेत की जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला तात्काळ सोडण्यात यावं, त्याला बालसुधारगृहातून त्याची तात्काळ मुक्तता करण्यात यावी। त्याची 3 वेळा कस्टडी घेतली गेली, जी इलिगल आहे, जी अनधिकृत आहे असा त्याच्या आत्याने जो आरोप केला होता तो आरोप देखील कोर्टानं मान्य केलेला आहे। याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं त्याची चौकशी केली गेली किंवा त्याला ताब्यात घेतलं गेलं आणि जो ज्युव्हनल ॲक्ट जो आहे त्यानुसार हे सगळं अनधिकृतपणे होतं, त्यामुळे त्याची आत्या जी आहे जैन हिची याचिका जी आहे ती कोर्टाने मान्य केली आणि तात्काळ त्या अल्पवयीन आरोपीला सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। कोर्टामध्ये हा देखील प्रश्न उपस्थित केला गेला की त्याचे सगळेच परिवारवाले आता जेलमध्ये आहेत, तर त्याचा ताबा कोणाकडे देण्यात यावा, यावर कोर्टाने स्पष्ट केलं की त्याच्या आत्याने याचिका केलेली आहे, त्याच्या आत्याकडे त्याचा ताबा जो आहे तो दिला जावा आणि तो पुण्याबाहेर देखील जाऊ शकतो, त्याला असं कुठलंही बंधन नाहीये। पण जे मानसोपचार तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या मार्फत वारंवार त्याला ट्रेनिंग घ्यायला लागेल, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्याला जावं लागेल, एक कोर्स असतो किंवा एक जी कायद्याची प्रक्रिया असते, जे अल्पवयीन आरोपी असतात किंवा अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये अडकलेले असतात त्यांना बालसुधारगृहामध्ये असतील किंवा बाहेर त्यांचं पूर्णपणे रिहॅबिलिटेशन करून जे सायकॅट्रिस्ट आहेत त्यांच्याकडून सगळे पूर्णपणे त्यांचा कोर्स कंप्लीट करून तशी कागदपत्र जी आहेत ती कोर्टामध्ये आणि जेलमध्ये जमा करावी लागतात। कारण का जो गुन्हा आपण केलेला आहे त्या गुन्ह्याबद्दल ते अनभिज्ञ असतात, कारण ते अल्पवयीन आहेत, पण आपण गुन्हा केलेला किती गंभीर आहे आणि भविष्यात त्याची काय गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात किंवा भविष्यात असं कुठली चूक आपण होऊ नये आता नकळत घडलेलं आहे, कारण का अल्पवयीन आहे। हा एक जे वाक्य किंवा ही व्याख्या जी आहे ती लावली जाते, पण जेव्हा आपण पूर्णपणे प्रौढ होऊ त्यावेळेस कशा रीतीनं आपण वागलं पाहिजे, आपण केलेली चूक किती मोठी आहे, समाजामध्ये अशा चुकांना कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं, कशा पद्धतीने कायद्यामध्ये या सर्व गोष्टींचा जे शिक्षा ठेवलेली आहे किंवा कसे गुन्हे चालू जातात, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एक मानसोपचार तज्ज्ञ असतील त्याच पद्धतीनं काही वेगवेगळे अधिकारी कर्मचारी असतील यांच्यामार्फत त्याचं पूर्णपणे त्याचं ब्रेन वॉश केलं जाईल किंवा त्याला सायकॅट्रिस्ट मार्फत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जातील आणि त्यानंतर त्याला पुढे जो आहे तो सामान्य माणूस म्हणून वावरू शकतो। अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर